नमस्कार मित्रांनो, अजित बिराडकर ऑल इंडियन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आलोय विरार वेस्टला जो ओल्ड विवा कॉलेज आहे त्याच्या समोर एक श्री आर्ट म्हणून घरगुती गणपती वर्कशॉपचा एक सुंदर असा कारखाना आहे. तो आज आपण कव्हर करणार आणि तिथे डेकोरेशनचं पण तुम्हाला सामान मिळणार आहे. तर पूर्ण एक्सप्लोर करूया. तिथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे. जर तुम्हाला गणपती आवडले असतील आणि डेकोरेशन वगैरे काय तुम्हाला करायचं असेल तर त्याची आयडिया तुम्हाला भेटेल. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. विवा कॉलेजचे इथे 25 वर्कशॉप लागलेत गणपतीचे. त्याच्यात एक्झॅक्ट अपोजिट तुम्ही बघू शकता श्री आर्ट पेनचे सुप्रसिद्ध गणपती तुम्हाला इथे पाहायला मिळणार. त्यात आपण कव्हर करतोय. तुम्हाला अजून एक लोकेशन सांगतो. मिस्टर जॅक रेस्टॉरंटच्या बरोबर साईडलाच असणार आहे बघा श्री आर्ट. इथे नंबर वगैरे दिलेले आहेत. पेनचे सुप्रसिद्ध गणपती आणि इथे बघा इथे बॅनर वगैरे लागले. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. अलंकार डेकोर आणि इन्व्हेटर. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये तुम्हाला पहिल्या डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो. त्यानंतर इथे बघा डेकोरेशनचं पण सामान आहे ते तुम्ही घेऊ शकता. बघा इथे वरती डेकोरेशनचं सामान आहे. त्यानंतर डिस्प्लेच्या सुंदर सुंदर तुम्हाला मूर्त्या दाखवतो. या सुंदर अशा मूर्ती आहेत. त्यानंतर बघा इथे दशमा देवीची पण मूर्ती आहे. त्यानंतर या साईडला सुंदर अशा मूर्ती आहेत गणपतीच्या. बघातल्या त्या सुंदर अशा 8 मूर्त्या होत्या. त्यात दशमा देवीची एक मूर्ती म्हणजे 7 गणपती देवांच्या मूर्ती आहेत. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या सुंदर मूर्त्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या साईडला बघू शकता तुम्ही सुंदर अशी मूर्ती आणि पाठी डेकोरेशन पण आहे. तुम्हाला डेकोरेशनचाही सामान मिळणार आहे. जर तुम्ही विरारमध्ये गणपती शोधताय त्या वर्कशॉपमध्ये नक्की आहे. बघा पाठीमागे बघू शकता डेकोरेशन पण आहे आणि सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत. बघा ही मूर्ती बघू शकता आणि पाठी डेकोरेशन. आता आपण जेवढ्या डिस्प्लेच्या मूर्त्या होत्या त्या तुम्हाला दाखवल्या. इथून सुरुवात करूया. जेवढ्या मूर्त्या आहेत तिथे त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. शकता दशमा देवीची सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही दशमा देवीची मूर्ती शोधताय ती तुम्हाला इथे भेटू शकते. बघा सुंदर अशी उंटावरती बघा दशमा देवीची मूर्ती आहे. खाली बघू शकता कमळ वगैरे आहे. त्या साईडने तुम्हाला दाखवत होता. तुम्हाला समजले असेल केस वगैरे लावले साडी वगैरे घातलेली दशमा देवीची सुंदर मूर्ती इथे पाहायला मिळेल. सुंदर कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे मी. फेटे वगैरे बघू शकता. त्यानंतर कपडे वगैरे बघा मोदकवाला बाप्पा. त्यानंतर डायमंड वर्क केलेलं कसं आहे बघा. या सुंदर अशा मूर्त्या पेनवरून त्याने आणलेल्या आहेत. कलर वगैरे बघा खूपच युनिक असे कलरच्या तुम्हाला सर्व टोटल जेवढं कलर पाहिजेत तशा मूर्त्या डायमंड आणि फेटे बघा वेगवेगळे तुम्हाला चॉईस करण्यासाठी खूप सारे इथे बाप्पा आहेत. हे बघा सुंदर अशा मोठ्या मूर्त्या पण आहेत. 2.5 ते 3 फुटाच्याही पाहू शकता तुम्ही. काय काय मूर्त्या प्लॅस्टिकमध्ये आहेत त्या तुम्हाला मी एवढ्या दाखवल्या नाही. पण ज्या युनिक पॅटर्नमधल्या मूर्त्या आहेत त्या विशेष करून तुम्हाला दाखवतोय. कारण खूप सुंदर कपडे वगैरे पाहू शकता तुम्ही बाप्पांचे कसे आहेत बघा. या साईडला बघा डायमंड वर्क अशा खूप साऱ्या आहेत. त्यानंतर बघा दशमादेवी पण आहे. त्यानंतर डेकोरेशनवाला बाप्पा पण आहे. म्हणजे पार्टी डेकोरेशन तुम्हाला बोललो ना डेकोरेशनही तुम्हाला भेटू शकते. ते बघा 2 बाप्पा बघा कसे युनिक असे आहेत. चंद्रावरती बाप्पा खूप फेमस झाला आहे. त्यानंतर हे बघा फेटे वगैरे बघू शकता तुम्ही. अशा खूप साऱ्या युनिक युनिक पॅटर्नमधल्या मूर्त्या तुम्हाला पाहिजे असतील ते इथे. आणि मेन म्हणजे ते व्हरायटी आहे. सिम्पल मूर्त्या पण आहे. डायमंडवाल्या पण मूर्त्या आहेत. युनिक युनिक कपडेवाले पण मूर्त्या आहेत. बघा विठ्ठलरूपी मूर्ती आहे. आता या मूर्त्या तुम्हाला दाखवल्या मी. हे बघा सुंदर अशी मूर्ती खूपच भारी आहे ती मूर्ती.
दगडूशेठ हलवाई मूर्ती आहे. आता तुम्हाला मूर्त्या दाखवल्यानंतर जिथे डेकोरेशन आहे ते तुम्हाला थोडंफार दाखवणार आहे. त्यांची डिटेल देणार आहे. बघा मोठे तुम्हाला बोललो ना घरगुती गणपती ते आहे तिथे 3 ते 4 गणपती आहेत. ते बघा 2 तुम्हाला दाखवतोय, काही प्लास्टिकमध्ये आहे. तुम्हाला गणपती बाप्पा आहे 2 त्याच्या पाठी डेकोरेशन बघा. असं तुम्हाला जे जसं डेकोरेशन पाहिजे ते बनवून देणार. त्यांची प्राइसिंग वगैरे पण तुम्हाला दाखवणार आहे. त्यांचा एक सेपरेट सेक्शन आहे. या तुम्हाला गणपती बाप्पांसोबत जे आहे डेकोरेशन ते तर दाखवल्या. या बघा प्लास्टिकमधल्या मूर्त्या आणि त्यांचा वेगळा कलेक्शन आहे चालू, तोही दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा दगडूशेठ हलवाई सुंदर. हे बघा हे डेकोरेशन पाहताय वगैरे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला कस्टमाइज पाहिजे असेल तेही मिळतील. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या पहिल्याच व्हिडिओच्या स्टार्टिंगला आहे, तो जाऊन तुम्ही नक्की पहा. हा जो सेट दिसतोय तुम्हाला 3 सेटवरती बघा युनिक कलरचे आहेत, सेम टू सेम पण सेट आहे. त्यानंतर हा सेट बघा इथे मोदक वगैरे सर्व आहे. त्यांची प्राइसिंग वगैरे तुम्हाला दाखवणार आहे मी. ही पाहू शकता सुंदर असा सेटअप आहे हा. 1, 2 आणि 3 या लाईनीत कलर वेगवेगळे आहे, फुले वेगवेगळे आहेत. त्यांची प्राइसिंग वगैरे तुम्हाला सांगतो मी. हे बघा हा असणार आहे 6,999मध्ये. हा डेकोरेशन पाहताय आणि खाली मोदक वगैरे तुम्हाला दाखवतोय बघा. हे सर्व आयटम मे बी त्यामध्ये इन्क्लूड आहेत बघा. हे डेकोरेशनमध्ये 6,999 ही प्राईस आहे. त्याच्यानंतर बघा 6,500 आहे. त्यानंतर याची पाहू शकता तुम्ही 6,999 आहे. त्यानंतर बघा हे सुंदर असा डेकोरेशन हा 7,888 आहे. सुंदर असा डेकोरेशन हा सुद्धा आहे. त्यानंतर साईडला बघा याची प्राइसिंग लावले ते पण दाखवतो तुम्हाला. बघा 6,499. त्यानंतर वरती पाहू शकता हे पण सुंदर असे युनिक पॅटर्नमधल्या तुम्हाला पाहायला मिळतील. हे 5,000 5,500च्या आसपास आहे. थोडंफार कमी होऊ शकतात मे बी. त्यानंतर बघा ओम वगैरे आहे. या साईडला बघा युनिक असे पॅटर्न. इथे प्राइसिंग काय एवढी लावली नाही. असे तुम्हाला बोललो ना तुम्हाला पाहिजेत तसे कस्टमाइज बनवूनही मिळतील इथे. तर तुम्हाला गणपती बाप्पासोबत डेकोरेशनचा सेक्शनही इथे ठेवलेला आहे. आणि एक डेकोरेशन दाखवतो तुम्हाला सुंदर जिथे गणपती बाप्पा बसलाय. तर बघा हा पण खूप प्रसिद्ध असा डेकोरेशन आहे. बघू शकता सिंपल घरगुती गणपतीसाठी असा बेस्ट डेकोरेशन आहे. जर तुम्ही गणपती शोधताय तर इथे येऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्हाला डेकोरेशनही पाहायला मिळतील. फायनल चाललंय वगैरे. तर आज आपण श्री आर्टमध्ये आलेलो होतो. जे ओल्ड कॉलेज आहे तिथे 25 वर्कशॉप आहेत. त्याचाही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो जाऊन तुम्ही नक्की पहा. त्याच्याच बरोबर एक्झॅक्टली अपोजिट श्री आर्ट आहे, तो आज आपण एक्सप्लोर केला. खूप सुंदर असे गणपती आहे तिथे. आणि तुम्ही जर डेकोरेशनचं सामान वगैरे शोधताय तर इथे तुम्हाला तेही भेटेल. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.